आज दिवसभर ज्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्याची बातमी, कारण शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात 12 जिल्ह्यांमध्ये आज रास्ता रोको आंदोलन आहे। कोल्हापूर सांगलीतून शक्तीपीठ महामार्गाला सर्वाधिक विरोध होतोय। राजू शेट्टी आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये रास्ता रोको होत आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूर सांगलीतील हजारो शेतकरी रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होतील। या रास्ता रोकोमुळे पुण्याहून कोल्हापूर, सांगली आणि बेळगावकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्ये मोठे बदल केले गेले। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या कर्नाळ ते गारगोटी हा जो 85 किलोमीटरचा परिसर आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर लांबीचा भराव पडणार आहे। म्हणजे नदीच्या पाण्याला अजून अडथळा निर्माण होणार। आधीच सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 60,000 एकर जमीन ही क्षारपड झालेली आहे। येत्या 8-10 वर्षामध्ये जर शक्तीपीठ पूर्ण झालं तर हा आकडा 1 लाखाच्या वर जायला काय हरकत नाही। 1 जुलैला शेतकरी दिनादिवशी शेतकऱ्याच्या मागे आम्ही भक्कमपणानं आहोत, म्हणून शेतकरीच काय सगळेच सर्वसामान्य महापुरानं पीडित असणारे लोक कोल्हापूरला शिरोली येथे पंचगंगेच्या पुलावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं सकाळी 11 वाजता जमणार आहे। ज्याला ज्याला हा जिल्हा या जिल्ह्याची आर्थिक प्रगती थांबू नये असं वाटतं त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी आलं पाहिजे असं माझं कळकळीचं आव्हान आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आता राजू शेट्टींनी सुद्धा जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणावर, म्हणजे त्यांनी संख्या सुद्धा अगदी मोठी सांगितलेली आहे की जे सगळे आंदोलनकर्ते तिथे उपस्थित असतील, कसं नेमकं स्वरूप या आंदोलनाचं पाहायला मिळेल? नक्कीच शक्तीपीठ महामार्गाला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध होत असल्याचं पाहावयास मिळते। राज्यभरामध्ये 12 जिल्ह्यातून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। काही दिवसापूर्वी धाराशिव आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याचं पाहावयास मिळालं होतं, कारण की नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देखील देण्यात आली आणि आता निधी देखील तरतूद करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वेक्षण करावं असं शासनानं सांगितलेलं आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती, तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील सुरुवात झाली होती, परंतु शेतकऱ्यांनी हे सर्वेक्षण हाणून पाडलेलं आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला शक्तीपीठ महामार्गाचा सर्वाधिक मोठा फटका बसणार आहे। काही दुष्काळी तालुक्यातून हा मार्ग जातो तर काही सदन तालुक्यामधून हा मार्ग जात आहे। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो पूरपट्टा आहे, या पूरपट्ट्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। आधीच जे नदीचे अतिक्रमण आहेत आणि अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला मोठा महापुराचा फटका बसत असतो। हा जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पूर्णपणे सांगली आणि कोल्हापूर ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत। तसेच जी मोठी शेती आहे ती देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका काही आमदारांनी घेतलेली आहे, तर काही आमदारांनी हा शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। या सर्व राजकारणामध्ये मात्र शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणात फरफटला जात असल्याचं पाहावयास मिळते, कारण की हा जर महामार्ग झाला तर मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध आहे तो वाढण्याची शक्यता आहे। आज सांगलीतील अंकलीमध्ये आणि कोल्हापुरातील शिरोली फाट्यावरती मोठं आंदोलन केलं जाणार आहे। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि राजू शेट्टी हे राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, तर सांगलीमध्ये देखील खासदार विशाल पाटील हे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी आज रस्त्यावर उतरतात। सकाळी 10 वाजल्यापासून दोन्ही ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल। मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होतील। त्यामुळे पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग हे दोन्ही महामार्ग आज रोखली जाण्याची शक्यता आहे। जी निश्चित, त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष आंदोलन सुरू झालं की पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।